अजिबात चालू सुद्धा नाही. हे बाबा स्लिपरी रोड आहे रे. आता श्रीकुंड देवी माता मंदिर समोर सनसेट होतोय आणि ट्रक बघा कसा पार होतोय. तुम्ही तुमच्या ओन रिस्क वरती इकडे या. लेट मी शो यू सी दिस. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव आहे पार्थिव आणि आज मी चाललेलो आहे कुंडमाळ्या येथे. पुण्यात एक टुरिस्ट प्लेस आहे कुंडमाळा म्हणून. तिथे आता मी ह्या प्लेसवर का चाललो आहे, हे प्लेस एक्झॅक्टली कुठे लोकेटेड आहे ते सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही व्हिडिओ जी आहे ती शेवटपर्यंत पूर्ण बघायला लागणार आहे. आणि हां, चॅनलवरती जर नवीन असाल किंवा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच खूप साऱ्या सुंदर सुंदर व्हिडिओज पाहण्यासाठी. चला तर मग स्टार्ट करूया आपला आजचा व्लॉग आणि जाऊया पुण्यातल्या ह्या फेमस कुंडमाळा प्लेसवरती. लेट्स स्टार्ट अवर टुडेज व्लॉग. सो फायनली आय हॅव रीच माय डेस्टिनेशन. हाँ ये कर लो पहले. आणि माझ्याबरोबर अजून 3 लोक पण आलेली आहेत. तिघांना घेऊन आले मी. हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. बट सगळ्यात आधी तुम्हाला मी इकडची कंडिशन दाखवतो. हे बघा, हे आहे कुंडमाळा आणि तो आहे ब्रिज जो तुटलेला आहे. आणि हे बघा इकडे सगळं लोखंडाचं पडलेलं आहे ब्रिजचं. हे काय आहे ते मी सांगतो तुम्हाला आता. मागच्या वर्षी 15 जून 2025ला इकडे खूप मोठी ट्रॅजेडी झालेली आणि पावसाळ्याच्या दिवशी संडे होता 15 जून 2025ला. तर खूप लोक इथे आलेली. हे एक टुरिस्ट प्लेस आहे म्हणून. तर ब्रिज हा पहिल्यापासून कमकुवत होता, पहिल्यापासून वीक झाला होता. बट तरी पण मोर दॅन 100 लोक त्या ब्रिजवरती उभं राहून सेल्फीज वगैरे घेत होती, आनंद घेत होती त्या मुमेंटचा. आणि 3 ते 4 बाईक्ससुद्धा होत्या त्या ब्रिजवरती. तर ब्रिज ओव्हरलोड झाल्यामुळे तो ब्रिज खाली पडला, ब्रिज कोलॅप्स झाला आणि कोलॅप्स झाल्या 30पेक्षा जास्त लोक त्या ब्रिज त्या पाण्यातून वाहून गेली आणि 50पेक्षा जास्त इंजर्ड झाली. 3 ते 4 लोकांची डेथ झाली बिकॉज ते लोखंडाचं होतं ब्रिजवरती. त्याच्या खाली ती लोक दबले गेली आणि 3-4 लोकांची डेथ झाली. 3-4 लोकांच्या डेड बॉड्यासुद्धा भेटल्या लगेच, ज्या लोखंडाच्या खाली चेपल्या होत्या ते. बट जे 30पेक्षा जास्त लोक वाहून गेलेली ती भेटलीच नाही, कारण की त्यावेळेला खूप प्रेशर होतं. पावसामध्ये खूप प्रेशर असतं. आता कसं उन्हाळा चालला, पाणी आटले म्हणून एवढं प्रेशर नाही आणि पाणी सुकले, त्यामुळे आता आम्ही इथपर्यंत येऊ शकलो. तर मी ह्यासाठी आलेलो बघायसाठी की हा ब्रिज बनलेला आहे की नाही ते. पण सध्या स्थितीमध्ये तरी अजून बनलेलं नाही. म्हणजे ह्या वर्षी आता पावसाला 2 ते 3 महिनेच राहिलेले आहेत. तर मला नाही वाटत ह्या वर्षी पावसाळ्यामध्ये लोकांना इथे ह्या ब्रिजवरती उभं राहून फोटो वगैरे काढता येतील, कारण की ब्रिजच बनला नाही आहे. बट तरी पण काय काय लोक, इथे मंदिरसुद्धा आहे, तर मंदिरापर्यंत पोचायला काय काय लोक पाण्याच्या रस्त्याने चालत जातात. ते मी तुम्हाला दाखवणार आहे कसे काय जातात ते. चला तर मग आता मी तुम्हाला जवळून ब्रिजची कंडिशन दाखवतो, त्यानंतर पाण्यातून आपण चालत जाऊ आणि कोणते 3 लोक आहेत ते सुद्धा दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये. तर ही होती करंट अपडेट ह्या कुंडमाळाची. आम्ही इव्हिनिंगच्या टायमाला आलो मस्त सनसेटच्या वेळेला. अजून खूप लोक येतात इकडे आणि पावसाळ्यामध्ये तर बापरे इकडे उभं राहायला जागा नसते, एवढी गर्दी असते. तर ही आहे कंडिशन. चला तर मग आता जाऊया आणि जवळून बघूया ब्रिजची कंडिशन आणि जमलं तर मंदिरातसुद्धा जाऊया दर्शनासाठी. देवीचं मंदिर आहे इथे. तर चला अजून बघूया काय काय होते पुढे ते. हा बघा, हाच तो ब्रिज जो मागच्या वर्षी 15 जून 2025ला कोलॅप्स झालेला आणि त्या साईडला राहिलं मंदिर. त्या टेम्पलकडे जाता आलं तर जाऊ आपण. आणि लोक बघू शकतात, खूप लोक आली आहेत. तर आता ठीक, मी ब्रिजच्या जवळ आहे. हे राहिलं ब्रिज आणि माझ्याबरोबर 3 लोक आहे. ये रही पूर्वी, ये रही ज्योती और ये रहा मृणाल. या तिघांना पु ल देशपांडे गार्डनमध्ये तुम्ही बघितलंच असाल. हा राहिला ब्रिज जो अजून रिपेअर करण्यात नाही आला आहे, असा जसा तुटलेला आहे. तर आता हे बघा, इकडनं गाड्यासुद्धा जातात, लोकंसुद्धा जातात चालत, गाड्यासुद्धा जातात, कारण की पलीकडे गाव आहे. तर गावातले लोकांना काय रस्ता नाही जाण्यासाठी, त्यामुळे ते बघा तिकडनं लोक येत आहेत. बघा इकडनं बाईक चालली आहे, तिकडनं लोक येत आहेत. अशा प्रकारे आता इकडे हा रूट बनलेला आहे जाण्या येण्याचा. आता बघा ही गाडीसुद्धा जाईल बघा कशी. ही गाडीसुद्धा आता इकडनं जाणार आहे आणि खूप डेंजर रस्ता आहे, कारण की तिकडे काय वगैरे स्लिपरी रोड आहे तो. तरी पण लोक जात आहेत तिकडनं. बघा आता कशी जायली गाडी दाखवतो तुम्हाला. अजूनपर्यंत गाडी गेली नाही आहे.
आणि इथे लोकंसुद्धा खूप सारे येतात फोटोशूटसाठी. लोक बसायला सुद्धा येतात, फोटोशूटला सुद्धा येतात. तुम्हाला दाखवतो गाडी बघा कशी जाते. आता दाखवतो गाडी बघा, गाडी कशी जाणार ती बघा. अशा प्रकारे गाडी क्रॉस होते आणि त्या पलीकडे जाते. त्याचं एक मेन रिझन म्हणजे गावच्या लोकांसाठी दुसरा काही ऑप्शन नाही आहे, त्यामुळे ती लोक एवढा रिस्क घेऊन जातात तिकडे. तर बघूया अजून पुढे जाऊन काय काय बघायला भेटतंय ते. अशा प्रकारे ही लाईव्ह अपडेट आहे कुंडमाळाची. कैसा लगा पूर्वी तेरे को ये प्लेस? हाँ पूर्वी, हाउ इज दिस प्लेस? मज़ा आ रहा है? चल जंप मारते, स्विमिंग करते. समझ रहे हो? इथे खूप लोक फोटोशूटला वगैरे सुद्धा येत आहेत. सगळी लोक फोटोज वगैरे काढतात आणि काय काय लोक पलीकडे जातात देवीच्या दर्शनासाठी. हे बघा पाणी वाहते इकडे आणि आता पाण्याचं प्रेशर कमी आहे म्हणून खूप लोक पलीकडे जात आहेत ह्या रूटवरून. हे बघा असं. तर अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. खूप खतरनाक रस्ता आहे आणि ही जी आहे ती इंद्रायणी रिव्हर आहे. इंद्रायणी रिव्हरच्या वरती हे ब्रिज आहे. तर त्यावेळेला जेवढे लोक वाहून गेलेले सगळे इंद्रायणी रिव्हरमध्ये वाहून गेले आणि अशा प्रकारे खूप लोक इथे येतात. हे बघा इथं फोटोशूट वगैरे चाललं आहे त्या साईडला आणि इथे तुम्ही प्री वेडिंग फोटोशूट वगैरे सुद्धा करू शकतात. खूप रिस्की आहे, स्लिपरी रोड आहे. तर तुम्ही जर येत असाल तर तुमचे जे सँडल वगैरे आहेत ते काढून या. हे बघा सँडल वगैरे काढून आलो आहे मी, कारण की रोड हा खूप स्लिपरी आहे, पाय वगैरे सरकण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे. आणि हे राहिलं मंदिर. मंडळी या मंदिरात जायचं आपल्याला, ये. अरे यार रोड एकदम खतरनाक आहे एवढं तर सांगू इच्छितो तुम्हाला. एक परफेक्ट ॲडव्हेंचर जर तुम्हाला करायचं असेल तर ही एक बेस्ट प्लेस आहे. मरना तेरे को डर नहीं लगता? पाण्यात चालत चालत मी येतोय पुढे. खूप रिस्की आहे, तुम्ही तुमच्या ओन रिस्कवरती इकडे या. मी अजिबात सजेस्ट नाही करणार तुम्हाला. ये बड़ी अच्छी बात कही आप. चला तर मग जाऊया आता मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊया इकडच्या देवीचं. हे बघा हे आहे मंदिर आणि पाण्याला प्रेशर बघा, प्रेशर बघा पाण्याला. चलो. हो बाय गॉड, लय भारी आहे. मस्तपैकी पॅन्ट भिजलेली आहे अशा प्रकारे. आणि बघा इकडनं अशा गाड्या वगैरे जातात. एक तर ही लोक लोकल असतील जे मजबुरीमध्ये जात आहेत इकडनं, नाही तर आमच्यासारखे वेडे टुरिस्ट असतील जे मुद्दामून जातात मंदिरात दर्शन घेण्यासाठी. खूप सुंदर असं वरती सनसेट होते आणि पाण्याला फोर्स बघा काय भारी वाटतंय. तू मंतर ओ आजा चल गुम हो जाए अबे या. तर तुम्ही बघू शकतात ह्या साईडला टेम्पल आहे आणि मागे सनसेट होते आणि खूप सुंदर असं इथे पाणी वाहते. तर आता सगळ्यात पहिलं आपण जाऊया मंदिरामध्ये, देवीचं दर्शन घेऊया, त्याच्यानंतर येऊन इकडे बसूया, मस्तपैकी व्हिडिओज वगैरे काढूया. आपल्याकडे अजून खूप टाईम आहे कारण की आताशी जस्ट सनसेट होतोय. बात तो सही है. त्यामुळे सगळ्यात प्रथम आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येऊया आता देवीचं. आणि कुंडदेवी माता मंदिर आहे इकडे, त्याच्यामुळेच वाटतं ह्याला कुंडमाळा असं नाव पडलं आहे असं मी सस्पेक्ट करतो, एक्झॅक्टली माहिती नाही. हे बघा हे आहे देवीचं मंदिर आणि मागे सनसेट होते, खूप भारी वाटते. आणि तुम्ही नाव वाचू शकता, श्री कुंडदेवी माता मंदिर. आणि खूप लोक मागच्या वर्षी 15 जूनला ब्रिज क्रॉस करून इकडेच होते ते देवीचं दर्शन घ्यायला, पण ब्रिजवरती कसे फोटो वगैरे चांगले तर त्यामुळे ती लोक फोटोशूट करत होती, व्हिडिओज वगैरे काढत होती आणि त्याचमध्ये ही ट्रॅजेडी घडली आणि
खूप लोकांची डेथ वगैरे झाली, खूप लोक मिसिंग आहेत, पाण्यातून वाहून गेले ह्या इंद्रायणी रिव्हरमध्ये. तर त्यामुळे जर तुम्ही पावसाळ्यात इथे येणार असाल तर ब्रिज तुम्हाला भेटणार नाही आता बनलेला, कारण की तसाच अजून तुटलेलं आहे. 1-2 महिनेच राहिलेत पावसाला. बट जर तुम्ही येत असाल तर फोटोशूट वगैरे काढा. आणि इथे जर प्रेशर असेल पाण्याला तर बिलकुल पण नका येऊ, कारण की आता कसं प्रेशर जास्त नाही आहे आणि पाणीसुद्धा बऱ्यापैकी आटले. त्यामुळे आम्ही येतो आहे. आणि इकडचे लोकल लोक जे आहेत ते विचारे त्यांना काय रस्ता नाही दुसरा, त्यामुळे ते लोक 4 व्हीलर 2 व्हीलर ह्या पाण्यातून घेऊन जात आहेत. तर तुम्ही येत असाल तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा, अदरवाईज खूप रिस्की असेल. मी अजिबात सजेस्ट नाही करतो तुम्हाला इथे यायला. लांबून दर्शन घेतलं तरी पण देवीचं दर्शन भेटणार आहे तुम्हाला. हे बघा प्रेशर, तुम्ही बघू शकता किती प्रेशर आहे ते पाण्याला. चला तर मग आधी आपण दर्शन घेऊन येऊया, त्याच्यानंतर मग अजून इकडची बकबक करूया काय ती. हे बघा मंदिर आहे इकडे, खूप सुंदर असं मंदिर आहे हे देवीचं. हे बघा ही देवी आहे. दर्शन करून घ्या तुम्ही देवीचे. तर देवीचं दर्शन झाले. मंदिरात आतमध्ये एवढं काय आहे ना बघण्यासारखं, एक देवीची मूर्ती देते, दानपेटी वगैरे. आणि इकडे परिसरामध्ये तुम्ही बसू शकतात. हे बघा असा परिसर आहे बसायसाठी या मंदिराच्या बाजूला. तर तुम्ही इकडे बसू शकतात किंवा इकडनं ह्या रिव्हरचा, ह्या इंद्रायणी रिव्हरचा तुम्ही मजा घेऊ शकतात अशा प्रकारे. आणि खूप भारी वाटते कारण की सनसेटच्या वेळेला आला, तुम्ही बघून घ्या सनसेट होते समोर, तो बघा खूप सुंदर असा सनसेट होतो आहे. या सनसेटच्या वेळेला आम्ही इथे आलेलो तर खूप मस्त वाटते. बट जर तुम्ही इथे येत असाल तर तुमच्या ओन रिस्कवरती या. मी अजिबात सजेस्ट नाही करणार इकडे येण्यासाठी, कारण की रिस्की आहे खूप वे. मी जस्ट तुम्हाला मंदिर दाखवण्यासाठी इथपर्यंत आलो आणि माझ्यावर अजून 2 लोक होते, त्यामुळे जर मी एकटा असतो तर मी अजिबात आलो नसतो, अजिबात रिस्क नसती घेतली. पण माझ्याबरोबर 2 लोक होती म्हणून मी आलो इथपर्यंत. तर तुमच्याबरोबर जर कोण असेल, तुम्हाला रिस्क घ्यायची असेल तर ज्या एकटा असेल तर बिलकुल पण नका येऊ. चला तर मग आता थोडेसे व्हिडिओ आणि फोटोशूट करून घेऊ इकडे, कारण की परत निघायचं पण आहे अंधार व्हायच्या आधी. सनसेट होते तसा पण थोड्याशा वेळात अंधारसुद्धा होईल. तर अशा प्रकारे थोडंसं पाण्याच्या बाजूला आता आपण बसूया आणि थोडं फील घेऊया इकडच्या पाण्याचं. बघू शकता खूप सुंदर असं पाणी वाहते समोरून. तर इकडे तुम्ही फोटोज वगैरे काढू शकतात. मी पाण्यात पाय नाही घालते कारण की फोर्स आहे पाण्याला खूप, त्यामुळे मी पाय नाही घालते. तर तुम्ही पण तुमच्या ओन रिस्क येत असाल तर जरा सांभाळून राहा, अदरवाईज खूप म्हणजे खूप मोठा इश्यू होईल इकडे आल्यानंतर. भारी वाटतं ये. पावसाळ्यामध्ये तर अजून खूप सुंदर वाटतं हे, पण आता ब्रिज नाही बनलं त्यामुळे एवढं नाही आता मजा येणार इकडे आल्यानंतर. पण पावसाळ्यामध्ये अजून खूप भारी वाटतं ह्या साईडला. अशा प्रकारे हे हा एक कुंडमाळा, तळेगाव दाभाडेमध्ये इथे लोकेटेड आहे तळेगावला कुंडमाळा. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात फोटोज वगैरे काढायला. गुगल मॅपच्या हेल्पने आरामात येऊ शकता. अशा प्रकारे ह्या बिचाऱ्या लोकांना ह्या पाण्यावरून चालत जायला लागतं. यांची मजबुरी आहे आणि आमची मस्ती आहे, त्याच्यामुळे हे बिचारी गावची लोक असे चालत येतात आणि आम्ही मस्ती म्हणून येतो इकडे. खूप भारी वाटते. आवाज तुम्ही ऐकतच असाल किती मस्त येते साऊंड ह्या पाण्याचा. आणि समोर पाणी वाहताना पण बघून काय भारी वाटतं यार, एक नंबर वाटते. खूप भारी म्हणजे खूप आहे बघा, माझ्यासमोरच सेट पाणी आहे आणि 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 जाम मजा येते इकडे मंडळी. फुल भारी स्पॉट आहे. आता एक समोरनं ट्रक येतोय, ठीक आहे. आता मी तुम्हाला ट्रक दाखवणार आहे कसा क्रॉस होतोय तो या पाण्यातून. त्यासाठी मला थोडा उभं राहायला लागणार आहे. उभं राहून थोडासा चांगला येईल अजून व्हिडिओ. समोर त्याचा ट्रक येतोय खूप मोठा. भाई वो ट्रक आ रहा है कि ना कैसे पार होगा दे कभी. तो बघा समोर सनसेट होतोय आणि ट्रक बघा कसा पार होतोय. आणि गाडीचा तुम्ही जर टायर बघाल तर अर्ध्याहून जास्त बाहेर आहे. थोडा तरी टायर अजून बाहेर आला तर गाडी डायरेक्ट ह्या साईडला येणार. अशा कंडिशनमध्ये गाड्या आहेत इकडनं ट्रॅव्हल करत असतात. बघा बघा कशी गाडी चालली आहे बघा. आणि गाडीचा ठीक समोर लोक क्रॉस करत आहेत. आता थार बघू कशी जाते थार.
कारवाल्याला कळायला आपण यूट्यूबसाठी व्हिडिओ काढतोय. तर परत आम्ही आता पाण्याच्या मार्गाने चाललेलो आहे पलीकडच्या साईडला, जसं आलेलो तसं, कारण की अंधार व्हायच्या आधी जायचं आहे. आणि पाण्याचा फोर्स तर खूप आहे. हे बघ अशी पानं वगैरे बघ, असं अशी वाद येतात पानं. अरे बापरे, अशी पानं वाद येतात. ठीक आहे, हे बघा समोर मस्त सनसेट आहे. हाँ, वहाँ से पैर स्लिप हो जाएगा. आणि अशा प्रकारे आम्ही झालेलो आहे. परत इकडे आम्ही चौघं आलेलो, पण हे घाबरते इकडे यायला म्हणून आम्ही तिघंजणं आलो क्रॉस करून. हुशार आहे पोरगी ती, तिला रिस्क नाही घ्यायचं आहे. हां, तिला रिस्क नाही घ्यायचं आहे, त्यामुळे तिने आली आणि आम्ही तिघंजणंच आलो. पण जाम भारी वाटलं इथे. मंदिरात दर्शन पण झालं आणि पाण्यात मजा करायला भेटलं. तर गाड़ी आ रहा है तो क्या करे, अभी बाजू में रुकना पड़ेगा. रुक, वहाँ पे सामने पत्थर पे. हाँ, आणि गाडी आल्याच्या नंतर मग थोडासा प्रॉब्लेम होतो. ते बघा तिकडे जायला लागते आता आम्हाला, कारण की हे बघा समोरनं गाडी येते 4 व्हीलर. आम्हाला डोंगर का पाणी खेळायला लागतं इकडे. गाड़ी ना, हाँ, थोड़ा भी अगर वो एक भी टायर उसका अगर गया ना नीचे तो फिर पूरा का पूरा गया, समझ जाना. अरे भाई मैं बहुत अच्छा वीडियो बना रहा हूँ आजकल, तू देख नहीं रही है. हे बाबा स्लिपरी रोड आहे रे. हे बघा अशी गाडी चालली इकडनं. ये अशा प्रकारे गाडी गेल्याच्या नंतर परत आम्हाला, अरे बापरे, हे स्लिपरी आहे यार जाम. एक्टिंग आहे. इथे येत असाल तर इथे काय भरपूर आहे, जसं की आपण शेवाळी बोलतो, ती शेवाळी खूप आहे. आणि झाडाझुडपं पण पाण्याच्या प्रेशरने येतात. तर सावकाशीने या, एकदम आरामात या, कारण की रिस्की असू शकतो. आणि तो राहिला ब्रिज, अजिबात चालूसुद्धा नाही केलं अजून त्यांनी, काम तुटलेलंच आहे. म्हणजे मला नाही वाटत ह्यावर्षी ब्रिज बनेल म्हणून. चला पटापट जाऊया, कारण की मागणं गाडी येते, मागणं गाडी येते, पळा. चला, फायनली पाण्याचा रस्ता तर संपला आहे. आता काय टेन्शनची गोष्ट नाही आहे. तर सावकाश इकडनं इथे खूप लोक फोटोशूट वगैरे करतात. प्री वेडिंग फोटोशूट वगैरे करू शकतात तुम्ही इकडे येऊन. बेबी शॉवर वगैरे करू शकतात, नॉर्मल फोटोशूट करू शकतात. मजा करायची असेल, 1 डे ट्रिपसाठी एक बेस्ट प्लेस आहे. खूप काय गोष्टी इथे करू शकतात तुम्ही. तर नक्की या, फक्त रिस्क घ्याल तर तुमच्या स्वतःच्या रिस्कवरती या. तर अशा प्रकारे इकडे दगडी आहेत खूप साऱ्या, आणि या दगडींवरती तुम्ही बसू शकता. जसे इकडची लोकं बसली आहेत, ही बघा इकडे ज्योती बसली आहे. तर खूप साऱ्या दगडी तिकडे बसू शकतात. खूप सारे कपल्स वगैरे बसतात इकडे. तर कपलसाठी एक बेस्ट प्लेस बोलू शकतो आपण ह्या प्लेसला. मला टेन्शन आलं कारण की मी खूप उंचावरती येऊन उभा आहे. लेट मी शो यू, सी दिस. टॉपला उडवणार ना बाई आपण. चला तर बघूया अजून काय काय बघण्यासारखं आहे ते. आणि इकडे फोटोशूट वगैरे चालले आहेत रे लोकांचे. तर बघूया अजून काय काय बघण्यासारखं आहे ते. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, माती बत्ते दरवळणारे ए गाव माझे. मावळ तालुक्यात खूप सुंदर असं मंदिर आहे रे. तुम्ही पण इकडे दर्शनाला यावं जरूर, पण तुमच्या ओन रिस्कवर. तर तुम्ही इकडे हा कचरासुद्धा बघू शकता. हे बघा समोरनं पाणी येतं ते. आणि हे हाय सुंदर असं टेम्पल जिकडे आत्ताच आपण जाऊन आलो. इकडनं किती लांब दिसतं हे मंदिर. तर तुम्हाला हे जे आहे हे क्रॉस करून, हा रूट क्रॉस करून जायचं समोर मंदिरामध्ये. आणि हा समोर जो दिसतोय मंदिराच्या बाजूला तो आहे ब्रिज तुटलेला. आणि तो ब्रिज तुटल्यानंतर सगळे ह्याच पाण्यातून वाहून गेले पुढे. हे बघा ब्रिज अजून कामसुद्धा चालू नाही केलं आहे ब्रिजचं. पण तरी पण इथले ग्रामस्थ लोक जी होती ती पटापट धावत आली रशी वगैरे घेऊन, आणि खूप लोकांना वाचवलं ग्रामस्थ लोकांनीसुद्धा. नंतर रेस्क्यू टीम आली आणि रेस्क्यू टीमने सुद्धा खूप लोकांना वाचवलं.
काय काय लोक ब्रिजचा जो आयर्न जो होता जो लोखंड होता त्या खाली चेपून मेले. तर काय काय लोक त्यालाच पकडून ती लोकांनी जोपर्यंत रेस्क्यू टीम येत नाही कोण वाचवला येत नाही तोपर्यंत त्या लोकांनी त्यालाच पकडून ठेवलं घट्टपैकी. कारण की जर त्यांना सोडलं असतं ते पण वाहून गेले असते त्यामुळे त्याला पकडून ठेवलं. तर अशा प्रकारे हा इन्सिडेंट घडला. तर खूप मजा आली इकडे येऊन. तुम्हाला आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओला तुमच्या फ्रेंड्स फॅमिली रिलेटिव्ह नेबर्स सगळ्यांना तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा जेणेकरून त्यांना करंट अपडेट कळेल ह्या प्लेसची की ब्रिज अजून बनला आहे की नाही ते. कारण की 2-3 महिन्याचा जर पावसाळा येणार आहे तर कुंडमाळ्याला खूप लोक येतात त्यामुळे त्यांचं कन्फ्युजन क्लिअर होईल. आणि चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा खूप साऱ्या नवीन आणि खूप साऱ्या इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी. तर खूप मजा आली इकडे येऊन. भेटूया आता लवकरच आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन स्टे हॅपी अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज. बाय.